त्यामुळं त्यांचं लीड किती राहील आज सांगत नाही. आता वारे साहेबांनी सांगितलं की 2,500च्या पुढं सगळ्यात जास्त मतांनी आपला नगराध्यक्ष उमेदवार निवडून येणार आहे. त्यामुळं ह्या प्रत्येक प्रभाग 12मध्ये जेवढे काही उमेदवार असतील त्या सर्वांचं चांगलं वातावरण आहे. फक्त आपण थोडंसं एक दिवस हातभार लावावा आणि आपले 24 नगरसेवकाचे उमेदवार आणि एक नगराध्यक्ष यांच्या चिन्ह कमळ चिन्हासमोर बटन दाबून सर्वांना आपलं अनमोल मत द्यावं एवढं नम्र विनंती करतो. जय हिंद. धन्यवाद. रॅलीला विनंती आहे इकडून पाठीमागच्या बाजून सर्वांनी पुढे येऊन बसावं आणि यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे विधान परिषदेचे आदरणीय आमदार टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये सन्माननीय योगेश अण्णा टिळेकर. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. दोन्ही हात वर करूया. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा. राम शिंदे साहेब आगे बढ़ो. राम शिंदे साहेब आगे बढ़ो. आपल्या जामखेड शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये या शहराचा नगराध्यक्ष आणि या शहराचे 24 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होणार आहेत असे आपल्या सर्वांचे नेते आणि या राज्याच्या विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय प्रांजलताई चिंतामणी, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, माता बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, खरं तर या शहराचा विकास करायचा असेल, या शहराला या राज्यामध्ये एक विकसित शहर करायचं असेल तर आपल्या सर्वांना, आपल्या सर्वांचे नेते आणि या तालुक्याचे भूमिपुत्र, या शहराचे भूमिपुत्र आदरणीय राम शिंदे साहेबांचे हात बळकट करण्याची ही निवडणूक आहे. गेली 20-25 वर्ष या भागामध्ये शिंदे साहेबांच्या माध्यमातून नेतृत्व होत असताना या भागाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिंदे साहेबांनी केला. आजही सभापती म्हणून काम करत असताना, राज्यामध्ये काम करत असताना या माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, या शहराचा विकास झाला पाहिजे या भूमिकेतनं प्रामाणिकपणे काम करणारे नेतृत्व आपल्या सर्वांचं नेते आदरणीय राम शिंदे साहेब आहे. त्यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन करण्याची आवश्यकता आहे. आज त्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे की या शहराचा विकास झाला पाहिजे आणि हा विकास होत असताना ज्याची सत्ता या देशामध्ये आहे, ज्या पक्षाची सत्ता या राज्यामध्ये आहे, तोच पक्ष या शहराचा आणि या मतदारसंघाचा विकास करू शकतो आणि तो पक्ष म्हणजे तुमचा आमचा भारतीय जनता पक्ष. आणि माझ्या मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की येत्या 2 तारखेला उद्या आपल्या सर्वांना कमळासमोरचं बटन दाबून प्रांजलताई असतील आमच्या 20 नगरसेवकांना आशीर्वाद द्यायचे आणि राम शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे. अमित सारखा एक चांगला कार्यकर्ता शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, नगरसेवक म्हणून या भागाच्या विकासासाठी संघर्ष करतो, विकासासाठी प्रयत्न करतो, माय माऊलींसाठी अनेक उपाययोजना करतो, अनेक उपक्रम राबवतो आणि आपल्या पतीचा तो समाजसेवेचा वारसा त्याच ताकदीने आमच्या प्रांजलताई भक्कमपणे पुढे नेत आहेत आणि म्हणून प्रांजलताईंचं सुद्धा आपण टाळ्या वाजून अभिनंदन आणि आभार मानले पाहिजेत. आणि एक चांगला मुलगा, चांगला नगरसेवक या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिला, त्याच पद्धतीने हा विकास पुढे न्यायचा असेल तर प्रांजलताई आणि त्यांचे 24 सहकारी आपण निवडून दिले पाहिजेत. यासाठी मी विनंती करण्यासाठी आलेलो आहे. आणि मला अधिक न बोलता एवढंच सांगेन, शेवटी आता आपल्या सर्वांना जी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये काका पुतण्यांनी एक खेळ केलेला आहे, काही लोकांना समोर उभं केलंय, दिशाभूल केलेली आहे आणि असं असताना आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम करून कमळासमोरचं बटन दाबायचंय. विशेषतः महिला भगिनी जास्त आहेत. काल मार्गशीर्ष महिना झाला आणि माझ्या लाडक्या बहिणींना देवभावांनी ज्या पद्धतीनं सक्षम करण्यासाठी निधी दिला, आपण सर्वांनी पूजा करत असताना पाहिलं की लक्ष्मी कशावरती येते, कमळावरती येते की नाही. आणि मग या शहराचा विकास करायचा असेल, या शहरामध्ये लक्ष्मी आणायची असेल
तर कमळासमोरचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आदरणीय मधुआबा आळेभात यांना विनंती आहे. निवडणूक मुख्य समन्वयक जरा टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय प्राध्यापक मधुआबा आळेभात. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आता काही क्षणात या विचारपीठावरती येणार आहेत. माननीय रामजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा. भारतीय जनता पार्टीचा दिन एक लक्ष एक ध्यास ज्याचा, देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा. देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा. कर्तृत्वान लाडके मुख्यमंत्री स्वागत करूयात. सर्वांना विनंतीवर हात उंच करून साहेबांचे स्वागत समस्त जामखेडकरांच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे भाऊ आदरणीय देवाभाऊ कर्तृत्वान मुख्यमंत्री आणि समवेत आदरणीय सभापती प्राध्यापक रामजी शिंदे साहेब. मित्रांनो, सगळ्यांनी आता खाली बसा. खरं तर आता ज्यांच्या हातात महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, ज्यांना देश घडवायचा आहे, आदरणीय साहेबांच्या शुभास्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. समवेत आदरणीय सभापती प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस, आदरणीय आबा कंटिन्यू करा. ही सर्व मंडळी आज या ठिकाणी आलेले. खरं तर ज्यांच्या नावातच देव आणि इंद्र आहे असे देवेंद्र साहेब आपण या ठिकाणी आलात. खरं तर आम्ही कपाळकरंटे आहेत. आम्ही काही मतांनी कमी पडलो, परंतु तुम्ही देव आहात. आम्ही जरी कमी पडलो तरी तुम्ही आम्हाला परत सत्तेमध्ये आणण्याचं काम राम शिंदे साहेबाच्या सभापती करण्याने केलेलं आहे. आणि म्हणून तुमचा आशीर्वाद जर पाठीशी असेल तर महाराष्ट्रात काही होऊ शकतं. आणि जामखेड तर एक छोटंसं गाव आहे. या छोट्या गावामध्ये 100% चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि 24च्या 24 उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही, तेवढं निश्चित आहे. कोर्टाचा निर्णय असल्यामुळे उद्या 22 उमेदवाराची इलेक्शन आहे आणि एक सभापतीचे. 2 उमेदवाराचं इलेक्शन 20 तारखेला होणार आहे. त्याही इलेक्शनला आपण सर्वांनी हिरिरीने भाग घ्यायचा आहे. खरं तर राम शिंदे साहेबांना सभापती केलं आणि या दुष्काळी भागाला परत साहेबांनी सत्तेत आणून उभा केला. आम्हाला सत्तेत उभा केल्याचं एक पुण्यकर्म आपल्या हातून गेलेलं आहे आणि त्याची उतराई आता या जामखेडकराच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही. जामखेडकर 100% त्याची उतराई करतील. समोरच्या पार्टीचा उमेदवार किंवा आमदार प्रचार करताना सांगतो की भयमुक्त शहर करायचं. भीती कुणाची आहे? त्याचीच भीती आहे. आमच्या शेतकऱ्याला दम देतो, सामान्य माणसाला दम देतो. शेतकऱ्याला म्हणतो तुझा ऊस जाऊ देणार नाही, ऊस कारखान्याला नेणार नाही. सामान्य माणसाला म्हणतो तुझ्याकडे बघावं लागेल. आणि अशा पद्धतीने बोलून आमची भीती तयार करतो. त्याची भीती जर आपल्याला कमी करायची असेल आणि भयमुक्त शहर करायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहावं लागेल. आणि या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आपण सर्वजण उभा राहताल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिथी देवो भव वृत्तीप्रमाणे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे.
की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान कर्जत जामखेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं भूमिपुत्र सन्माननीय सभापती प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, निवडणूक मुख्य समन्वयक सन्माननीय प्राध्यापक मधुआभार आळेभाग आणि जामखेड नगरीच्या नगराध्यक्ष पदाच्या लोकप्रिय उमेदवार सभापती प्रांजलताई अमित चिंतामणी, जिल्हाध्यक्ष आदरणीय दिलीप भाऊ भालसे. तर टाळ्यांचा गजर सर्वांनी हात उंचावून करूयात. जामखेड शहराचा एक नवा सूर्योदय, विकासाचं नवं व्हिजन. आदरणीय मुख्य भारत माता की. धन्यवाद. यानंतर आष्टी शिरूर पाटोदा मतदारसंघाचे आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस यांचा सन्मान संपन्न होईल. आदरणीय रविदादा सुरोसे आणि डॉक्टर भगवानदादा मुरुमकर यांना विनंती आहे आपण सन्मान परिपूर्ण करण्यासाठी. यानंतर आदरणीय आमदार सन्माननीय योगेश अण्णा टिळेकर यांचा सन्मान परिपूर्ण होईल. आदरणीय सोमनाथजी राळेभात आणि डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करूयात जामखेड शहराचा विकासाचा नवा सूर्योदय. जामखेड शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या लोकप्रिय उमेदवार सौभाग्यवती प्रांजलताई आम्ही चिंतामणी. जरा टाळ्यांच्या गजरामध्ये ताईंचे स्वागत करूयात. ताईंना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा. सर्वांनी दोन्ही हात वरती करून जरा टाळ्यांचा गजर करूयात. आदरणीय प्रांजलताई. नमस्कार. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते आणि सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करते. नगर परिषद निवडणूक 2025 प्रचारासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती माननीय रामजी शिंदे साहेब, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार बंधू, माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि युवक बंधू यांचे मी स्वागत करते आणि सर्वांना नम्रतापूर्वक नमस्कार करते. जामखेड नगर परिषद निवडणूक प्रचारासाठी आल्याबद्दल मी आभार मानते. खरं तर ही निवडणूक आपण शहरासह 7 वाड्या वस्त्यांवर घरोघरी भेट देत असताना तेथील माता माऊलींची रस्ते, पाणी, लाईट, सांडपाणी या प्राथमिक सुविधांची समस्यांची मी जाणून घेतली आहे. आता वेळ आली आहे ती प्रश्न सोडवण्याची आणि त्या प्रश्नांना उत्तर मिळवून देण्याची आणि शहर, आपलं जामखेड शहर हे विकसित करण्याची. केंद्रामध्ये असलेले आदरणीय नरेंद्र मोदीजींचं सरकार, तसेच महाराष्ट्र राज्यात फडणवीस साहेबांचं सरकार, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती आदरणीय रामजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भरघोस निधी आणून आपण सर्व विकास कामे पूर्ण करणार आहोत. आता जामखेड शहराला 9 दिवसांनी पाणी येत आहे. 9 दिवसांनी पाणी येत असल्याने साहेबांनी उजनी येथून 180 रुपये कोटी यांची पाणी पुरवठा योजना आणली आहे आणि सर्व वाड्या वस्त्या विकास शहराला आता दररोज फिल्टरचं पाणी येणार आहे. त्याचबरोबर भूमिगत ड्रेनेजसाठी 80 कोटी रुपयांची योजना कामे चालू आहेत. शहरात नमो उद्यानासाठी 1 कोटी रुपयांचा भरघोस निधी आणलेला आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये 2.5 कोटी रुपयांचे बौद्ध विहार याचे काम अंतिम टप्प्यात चालू आहे आणि अनेक मंदिरांसाठी भरघोस निधी, शादीखाना, ईदगाह मैदान यासाठी देखील निधी आणलेला आहे. माझे पती अमित शेठ चिंतामणी यांचा नगरसेवक पदाचा मागील यशस्वी आणि पारदर्शक कारभार जसा जामखेडकरांनी जवळून पाहिलेला आहे, तसाच मी देखील या पारदर्शक आणि यशस्वी कार्यकाळ मी सुद्धा जवळून अनुभवला आहे, पाहिला आहे. त्यासाठी मला या सर्व जामखेडकरांच्या प्रश्नांची जाण आहे आणि ते प्रश्न सोडवण्याचे कौशल्य देखील आहे. मी जामखेडकरांच्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. मला माहिती आहे आपण स्त्री शक्तीला नक्कीच साथ द्याल आणि हा मी विश्वास बाळगते. उद्या दिनांक 2 डिसेंबर रोजी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला आणि माझ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आपली सेवा करण्याची संधी द्याल आणि सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे मी तुम्हाला विनंती करते.
थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रांजलताई. यानंतर आष्टी शिरूर पाटोदा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मराठवाड्याचे बुलंद तोप आदरणीय सुरेश अण्णा धस टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय अण्णा. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचे सन्माननीय सभापती आदरणीय राम शिंदे सरजी, या ठिकाणी योगेशजी टिळेकर साहेब आमदार, आदरणीय मधु आबा राळेभात जिल्हाध्यक्ष आणि सौ प्रांजलताई अमित चिंतामणी यांच्या बरोबर उद्याच्या मतदानासाठी होणारे 22 नगरसेवक आणि पुढच्या 20 तारखेला 2 नगरसेवक, या सर्वांच्या प्रचारार्थ आदरणीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहेत. यावर्षी माझं मत असं आहे की साहेब ज्या ज्या ठिकाणी फिरतायत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि आपण काही दिवसापूर्वी पाहिले की बिहारमध्ये 243 पैकी आदरणीय मोदी साहेब आणि नितीश कुमार साहेब यांच्या नेतृत्वाखाली 202 जागा लोकांनी एकतर्फा मतदान जे आहे ते भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार साहेबांच्या बाजूने त्या ठिकाणी केलं. आणि राज्याचे मुख्यमंत्री मला वाटतं ज्या ज्या ठिकाणी गेले तिथल्या 1-2 जागा सोडता बहुतेक सर्वच्या सर्व जागेवरती अगदी पासवान साहेबांच्या मुलाच्या सीट्स असतील, तेही केंद्रीय मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री महोदयांच्या पक्षाच्या सुद्धा सीट्स तिथे आल्या आणि मांझी साहेबांच्या सुद्धा सीट्स त्या ठिकाणी आल्या. तेव्हा माननीय साहेब, आपण संपूर्ण राज्यामध्ये फिरताय. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती बहुतेक ठिकाणी आपले उमेदवार हे विजयी होणारच आहेत, परंतु कदापि म्हणजे यापूर्वी कधी नाही वाढली एवढी कमळ चिन्हाच्या नगरसेवकाची संख्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये 100% वाढणार आहे. आणि तसं जामखेड शहराला कमळ चिन्ह काही नवीन नाही. माननीय रामभाऊ शिंदे साहेबांनी फार वर्षापासून अगोदर कमळ चिन्ह नव्हतं, म्हणजे सदाशिवराव लोखंडे साहेबांपासून, नंतर रामभाऊ शिंदे साहेबांच्या म्हणजे जवळजवळ 25 वेळा या मतदारसंघाने कमळ या चिन्हाला या ठिकाणाहून निवडून दिलेलं आहे. आता कालच्या निवडणुकीमध्ये अगदी 1200-1250 मताच्या फरकानं या ठिकाणी आपलं सीट जे आहे ते पाठीमागं राहिलेलं आहे. अन्यथा जवळपास ते गाठीत आणलेलं होतं. तसं आता या नगरपालिकेमध्ये अमित भाऊ चिंतामणी हा चांगला मुलगा आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा आहे आणि आबांनी सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे. पक्षाचे सगळेचे सगळे लोक एकत्रितरित्या या ठिकाणी काम करतायत. मग या शहरासाठी असलेली घोडेगावची पाणी पुरवठा योजना असेल, या शहरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेजची आवश्यकता आहे, पाण्याचा निचरा होण्याची आवश्यकता आहे. आणि या शहरामध्ये कारण पूर्वी ग्रामपंचायत होती, म्हणजे राळेभात या ठिकाणी सरपंच असताना आबांचे बंधू महादेव आप्पा त्यांच्या कालावधीपासून पूर्वी हे छोटं शहर होतं, हळूहळू मोठं होत गेलं आणि ग्रामपंचायतीच्या कालावधीत कामं झाल्यामुळं थोडं अरुंद रस्त्याचा सुद्धा प्रश्न साहेब या शहरामध्ये आहे. आणि या अरुंद रस्त्याच्या बाबतीत सुद्धा नगरपालिका जाऊ द्या, आता मागचं सोडून द्या ना साहेब, त्यावेळेस मी कोणत्या पक्षात होतो. तर असो, या ठिकाणी अरुंद रस्त्याला सेंट्रलला ड्रेनेज करून
ते पाण्याचा निचरा जर दोन्ही बाजूनी या ठिकाणी जर केला तर जामखेड शहरासाठी हे करण्याची आवश्यकता आहे. आणि केंद्र सरकारमध्ये माननीय मोदी साहेब आल्यापासून तुम्ही पहा, मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं त्या कालावधीमध्ये म्हणजे शहरांसाठीचं बजेट अतिशय कमी होतं. परंतु 2014 मध्ये मोदी साहेब आल्याच्या नंतर या ठिकाणी शहराच्या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्यपूर्वक निर्णय घेऊन त्या ठिकाणी निधी मोठा उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब 2014 साली ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते आणि मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर नगर विकास खात्याचं बजेट हे फक्त 6,000 कोटी रुपये होतं त्या कालावधीत. आणि आता किती झालंय? 50,000 कोटी रुपये प्रतिवर्षी नगर विकास खात्याला मिळत आहे. आणि केंद्र सरकारचे येणारे पैसे वेगळे, म्हणजे हा पैसा कुठं गेलाय, शहर बदलताना त्या ठिकाणी दिसत आहेत. ही सगळी किमया राज्याचे मुख्यमंत्री आणि साहेबांकडे 5 वर्ष नगर विकास खातं त्यावेळेस होतं, पूर्ण 5 वर्ष. गृह खातंही नगर विकास खातंही साहेबांकडेच त्या होतं. त्यावेळेस खूप मोठी कामं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी केली. आणि आता सुद्धा ह्या वेगवेगळ्या योजना करायच्या असतील, जामखेड शहराला सुंदर करायचं असेल तर ते कोण करू शकतं? तर ते आदरणीय राम शिंदे साहेबच करू शकतात. हे सुद्धा आपल्याला, कारण ते आदेश देणारी जागा आहे. रामशास्त्री प्रभूंच्या नंतर राम शिंदे नावाचे मला वाटतं सभापती सुद्धा आणि पहिले भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे सभापती सुद्धा राम शिंदे साहेब झाले. आणि त्या चेअरवरती बसल्याच्या नंतर, त्या खुर्चीवरती बसल्याच्या नंतर जो आदेश सुटतो तो आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा पाळावा लागतो. एवढी पॉवरफुल ती खुर्ची आहे. आणि मला वाईट वाटलं, टीका कोणावरती करावी? व्यक्तिगत राम शिंदे यांच्यावरती 100% कोणी बी टीका करावी, परंतु राम शिंदे साहेबांनी जे पद घेतलेले, कृपया ते पद सर्वोच्च पद आहे या महाराष्ट्राचं, त्या पदावरती कृपा टीका व्हायला नको होती. परंतु या जामखेड शहरामध्ये त्या पदावरती टीका झाली, हे खूप वाईट वाटलं. आणि टीका करणारे कोण आहेत ते मला माहिती नाही, परंतु त्यावेळेस स्टेजवर जे बसणारे होते त्यांनी त्यांना का थांबवलं नाही? मग फुले शाहू आंबेडकरांची नावं तुम्ही घेता, संसदीय मंडळाचं नाव तुम्ही घेता, 2-2 टर्म तुम्ही सुद्धा तिथे गेलेला आहात. आणि मग त्या सर्वोच्च पदावरती जर कोणी कार्यकर्ता बोलत असेल तर त्यांना मला वाटतं त्यांनी थांबविण्याची आवश्यकता होती. ते थांबवलं नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून मी काही न म्हणता 22च्या 22 ठिकाणी कमळ, 2 स्थगित आहे, ते 20 तारखेला 22च्या 22 खाली कमळ आणि वरचं सुद्धा कमळ. आणि कमळ या चिन्हाला आपण सर्वांनी मत देऊन राम शिंदे साहेबांच्या रूपानं, या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांच्या रूपानं या जामखेड शहराचा जो चेहरा मोहरा आहे तो बदलण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं. अतिशय मनमिळावू नगराध्यक्ष या ठिकाणी मिळणार आहे, त्यांनाही आपण मत द्यावं. आणि साहेबांना शेवटची एक विनंती करतो, हा जो मेन रस्ता आहे साहेब, हा अर्धा माझ्या मतदारसंघाकडे जातो, अर्धा जामखेड मतदारसंघाकडे येतो. ह्या 1857 पासून कोण कॉन्ट्रॅक्टर भेटलाय आम्हालाच कळाना. फक्त दररोज 2 फूट काम करतो, 2 फूट. आमची बेजारी झाली साहेब. जामखेड हे व्यापाराचं शहर आहे. या 4-5 तालुक्याचं मुख्य व्यापाराचं ठिकाण जर कोणतं असेल तर ते जामखेड शहर आहे. या जामखेड शहराचा व्यवहार फार मोठा आहे आणि तिथे येणारे 5 तालुक्यातले लोक आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला अडचण होती. निवडणुका संपल्याच्या नंतर आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस रामभाऊ, मी आणि या रस्त्याच्या संदर्भात बैठक लावा आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद अण्णा. एक पक्ष प्रवेश आपण यानंतर घेत आहोत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामधून एक युवक नेते आदरणीय चंद्रकांतजी राळेभात, विद्यमान संचालक जिल्हा मजदूर फेडरेशन तथा कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेडचे माजी सभापती
जामखेड ग्रामपंचायतचे माजी सदस्य यांचा पक्षप्रवेश आदरणीय जिल्हाध्यक्ष दिलीपजी भालसिंग आणि तर टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये, सभापती राम शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा मजूर फेडरेशनचे विद्यमान संचालक तथा जामखेड कुशल बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय चंद्रकांतजी राळेभट यांचा आज शेकडो कार्यकर्त्यांसमेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे कर्तृत्वान भाग्य विधाते आणि खऱ्या अर्थानं आपला माणूस आपला भूमिपुत्र विधान परिषदेचे आदरणीय सभापती जरा टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान्य प्राध्यापक रामजी शिंदे साहेब. राम शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. जामखेड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आणि प्रचारासाठी जामखेडमध्ये उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके विकास पुरुष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माजी मंत्री आणि आष्टी पाटोदेचे आमदार सुरेश अण्णा धस, आमदार योगेश अण्णा टिळेकर, या निवडणुकीचे मुख्य समन्वयक प्राध्यापक मधुकराबा राळेभात, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप भालसिंग, भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभाग्यवती प्रांजलताई अमित चिंतामणी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी, त्याचबरोबर शेजारच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले 12 प्रभागामधून 24 उभा राहून नमस्कार करा. 12 प्रभागातून 24 नगरसेवक पदासाठीचे उमेदवार, बंधूंनो, भगिनींनो, पत्रकार मित्र, खर तर मी प्रांजलताईला भाग्यवान आणि नशिबान समजतो. ते एवढ्यासाठी समजतो कारण साहेबांना वेळ थोडा आहे. आज 7 सभा आहेत आणि निवडणूक आयोगाने नव्याने आदेश काढला. प्रचार बंद झाल्याच्या नंतर 1 दिवसाची मुदतवाढ झाली आणि त्या मुदतवाढीमध्ये राज्याचे थेट मुख्यमंत्री प्रांजलताईच्या प्रचारासाठी उपस्थित आहे. माझ्यापेक्षा जास्त नशीबवान आहे. माझ्या निवडणुकीला आले असते तर सुरेश अण्णा म्हणतात ही पाळी आली नसती, पण साहेबांनी त्याही पेक्षा मोठ्या पदावरती मला आपल्या मतांचा मान सन्मान करत विधान परिषदेच्या सभापती पदी ठेवलं. आपल्या सगळ्या कर्जत जामखेड जनतेचा मान सन्मान ठेवला. आणि आता जास्तीचं मी बोलणं उचित होणार नाही. सगळ्यांना भाषण करायला संधी द्यायची होती आणि मी रोज आपल्यामध्ये भाषण करतोय. मी पुन्हा भाषण करेल, परंतु साहेबांना शेवटचा दिवस आहे. 7 सभा आहेत. फक्त आपल्या मी प्रमुख मागण्या साहेबांना सांगणार आहे. फक्त साहेब, या मागण्यांचा आपण तर तुम्ही 250 कोटी रुपयाची, त्यामध्ये 180 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना दिली. काम प्रगती पथावर आहे. 80% पूर्ण, येत्या 6 महिन्यात पूर्ण होणार आहे. ड्रेनेज 80 कोटी रुपयाचं मंजूर आहे, ते देखील प्रगती पथावर आहे. त्याचबरोबर हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर धुळीचं साम्राज्य शहरामध्ये झालंय. विकास करत असताना लोकांना त्रास झालाय, पण हे काम पूर्ण होताच 100 कोटी लागू नाही तर 200 कोटी लागू आमच्या शहरामध्ये कॉन्क्रीटचा प्रोजेक्ट शहरात आणि उपनगरामध्ये आपण त्यासाठी मंजुरी द्यावी, ही आपल्याला या निमित्तानं मी विनंती करतो. त्याचबरोबर मी मंत्री आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना म्हाडाच्या माध्यमातून 800 घरं आपण मंजूर केली, बांधली. प्रत्यक्षात लोक घरात राहायला गेली. त्याच धर्तीवरती पुन्हा एकदा पंतप्रधान आवास योजनेतून देता येतात.
परंतु राहिलेल्या लोकांना सुद्धा विशेष योजना आणून सर्व बेघर लोकांना आपण घरे देण्यासाठी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मी राज्याचा जलसंधारण मंत्री आपल्या नेतृत्वात काम करत असताना नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रामध्ये जलसंधारणाची कामं होत नव्हती. त्याच धर्तीवरती आता आमच्या शहराला 7 वाड्या आहेत. 7ही वाड्यामध्ये शेती आहे आणि शेतीच्या विहिरी मिळत नाहीत, कांदा चाळ मिळत नाही, शेतीचं कुठलंही काम होत नाही. आणि म्हणून जलसंधारण विभागाच्या धर्तीवरती आपण सर्व इतर विभागांना त्याच धर्तीवरती नगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना सुद्धा ती सवलत देण्यासाठी खास बाब म्हणून शासन निर्णय करावा, अशा पद्धतीची आपल्याला मी विनंती करतो. त्याचबरोबर इतर सर्व कामं तर तुम्ही देतातच, परंतु प्राधान्याने 3-4 कामांचा आपण नामोल्लेख करत आमच्या सभेसाठी तुम्ही ऐन वेळेला उपस्थित राहिलात, आमच्या विनंतीला मान दिला, त्याबद्दल मी नगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या आणि मतदारांच्या वतीनं आपलं मनपूर्वक असं आभार मानतो, स्वागत करतो. आणि म्हणून मी अगोदरच म्हणलं की माझ्यापेक्षा प्रांजलताई नशिबान आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात एक गर्दी झाली, लोकांना असं वाटलं की राम शिंदे सभा का घेत नाही. त्यांना माहित होतं फडणवीस साहेब आल्याशिवाय राम शिंदे व्यासपीठावर चढणारच नाही. आमचा हट्ट पूर्ण केल्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो. जास्त वेळ घेणं योग्य होणार नाही, नाहीतर आपल्याला बायकारनी प्रवास करावा लागेल. परंतु तुम्हाला विजयी सभेमध्ये ऑनलाईन का होईना भाषण करावं लागेल, ही पुन्हा एकदा विनंती करतो. माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय साहेब. आता सर्वांना विनंती, जरा जामखेडकरांचे हात दोन्ही वरती करा. जरा सर्वांनी हात वरती करून स्वागत करूयात महाराष्ट्र राज्याचे लाडके कर्तृत्ववान लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस. जरा टाळ्यांचा गजर करूया सर्वांनी, टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये आदरणीय साहेब. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अरे फटाके बंद कर, माझ्या मागे कोणी फटाके लावले, बंद कर ते फटाके. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज जामखेडच्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं जामखेडकरांचं ज्यांच्यावर विशेष प्रेम आहे आणि माझंही ज्यांच्यावर विशेष प्रेम आहे असे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती माननीय रामभाऊ शिंदेजी, दुसरे आपल्या प्रेमाचे आमदार सुरेश धसजी, आमदार योगेश टिळेकरजी, दिलीप भालसिंगजी, मधुआबा राळेभात, शेखर खरमरे, बापूराव ढवळे, अजय काशीद, शंकर कारले, दत्ता वारे, भगवान मुरुमकर, काकासाहेब तापकीर, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, प्रवीणदादा घुले, सोमनाथ राळेभात, अमित चिंतामणी, ज्ञानेश्वर झेंडे, प्रतिभाताई रेणुकर, संजीवनीताई पाटील, मनीषाताई मोहोळकर, रविदादा सुरवसे, कैलास शेवाळे, दादासाहेब सोनमाळी, काकासाहेब धांडे आपल्या या जामखेड नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सौ प्रांजल अमित चिंतामणी या ठिकाणी उपस्थित आपले सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की जामखेडमध्ये
आपल्या सर्वांमध्ये मी उपस्थित आहे. आत्ताच रामभाऊ म्हणाले की विधानसभेला मी येऊ शकलो नव्हतो. रामभाऊ, त्याचं दुःख जेवढं तुम्हाला आहे त्यापेक्षा जास्त मला आहे. पण मी जामखेडकरांना विनंती करण्याकरता आलो आहे. विधानसभेत किल्ला तुम्ही सर केलाच होता. पोस्टल बॅलेटमध्ये थोडेसे मतं कमी पडले आणि म्हणून आपल्या हातून किल्ला गेला. पण आता त्याची भरपाई जर करायची असेल आणि खऱ्या अर्थानं रामभाऊंच्या पाठीशी उभं राहून आपलं प्रेम दाखवायचं असेल तर आता प्रांजल ताईला निवडून देऊन ही नगरपालिका रामभाऊंच्या हाती तुम्ही द्या, ही विनंती करण्याकरता मी आलेलो आहे. आपण बघा, या नगरपालिकेच्या निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे. लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्यापैकी प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला आहे. टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी हेही एकच मत देऊ शकतात आणि आपणही एकच मत देऊ शकतो. पण हे जे मत आहे, हे मत एक जबाबदारी देखील आपल्यावर टाकतं. कारण आपण ज्यावेळेस लोकसभेत मतदान करतो त्यावेळी देशाचे प्रधानमंत्री आपण निवडून देतो. विधानसभेत मतदान करतो तर राज्याचे मुख्यमंत्री आपण निवडून देतो. आणि शहरामध्ये ज्यावेळेस आपण मतदान करतो त्यावेळी पुढच्या 5 वर्षाकरता आपलं शहर कोणाच्या हातामध्ये द्यायचं याचा निर्णय या निवडणुकीच्या माध्यमातून आपण करत असतो. बंधू भगिनींनो, लोकशाहीने सगळ्यात मोठं परिवर्तन जर काही केलं असेल, आपल्या देशात जेव्हा राजेशाही होती त्यावेळी राणीच्या पोटातून जो जन्म घ्यायचा तो राजा व्हायचा. पण लोकशाहीने सांगितलं राजा राणीच्या पोटातून पैदा होणार नाही, तो मताच्या पेटीतून पैदा होईल. मताच्या पेटीतून ज्याला राज्य कारभार चालवायची जबाबदारी आपण द्याल तो राज्य कारभार चालवेल. आणि म्हणूनच ही निवडणूक आपल्या शहराच्या आणि तद्वतच आपल्या सगळ्यांच्या भाग्याची, भविष्याची, भवितव्याची अशा प्रकारची निवडणूक आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय, एक काळ असा होता जवळजवळ 60-65 वर्ष आपल्या देशामध्ये राज्यकर्ते म्हणायचे की भारत हा छोट्या छोट्या गावात राहतो, गावांचा विकास म्हणजेच देशाचा विकास. आणि ते खरंही होतं. पण त्याच वेळी हे 60-65 वर्ष शहरांकडे मात्र आपल्या राज्यकर्त्यांनी खूप दुर्लक्ष केलं. 60-65 वर्ष शहरांच्या विकासाच्या योजनाच राज्यकर्त्यांनी तयार केल्या नाही. परिणाम काय झाला? शहरं तर मोठी होत होती. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याकरता लोक शहरांकडे येत होती. आणि मग आलेल्या लोकांना राहायला जागा नाही. मग अतिक्रमणं झाली, झोपडपट्ट्या तयार झाल्या. मग त्यातनं लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले, रस्त्यांचे प्रश्न निर्माण झाले. मग त्या ठिकाणी एवढे लोक राहायला लागले तर सांडपाणी, मैल्याचं पाणी हे नाल्यांमधनं व्हायला लागलं. त्यामुळे त्या ठिकाणी रोगराई पसरली, त्या ठिकाणी वास, त्या ठिकाणी मच्छरांचं साम्राज्य हे आपल्याला पाहायला मिळालं. तेच पाणी आपल्या विहिरींमध्ये गेलं, नदी नाल्यांमध्ये गेलं. आपले जलस्रोत त्या ठिकाणी प्रदूषित झाले. लोकसंख्या वाढल्यामुळे घनकचरा खूप मोठ्या प्रमाणात तयार व्हायला लागला. मग कचऱ्याच्या कुठल्या व्यवस्था न झाल्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसायला लागले. एक प्रकारे शहरी जीवन हे अत्यंत खराब झालं. शहरं वाढत गेली पण व्यवस्था मात्र कुठल्याच झाल्या नाही. देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं की गाव तर महत्त्वाचं आहेच पण शहरही महत्त्वाचं आहे. गावासोबत आपल्याला शहरांचाही विकास केला पाहिजे. कारण आपली शहरं देशाच्या GDP पैकी 65% GDP तयार करतात. वस्तू आणि सेवांची निर्मिती शहरात होते, रोजगाराची निर्मिती शहरात होते, आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था शहरात होते. आणि म्हणून शहरांना योग्य पद्धतीचं आपण त्या ठिकाणी काम केलं तर जो गरीब आहे, जो मध्यमवर्गीय आहे, त्याचं जीवनमान हे आपण बदलवू शकतो आणि अधिक रोजगाराच्या संधी देखील आपण तयार करू शकतो. आज आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपण बघा,
महाराष्ट्रामध्ये 6.5 कोटी लोक 40,000 गावांमध्ये राहतात आणि तेवढेच 6.5 कोटी लोक जामखेड सारख्या 400 शहरांमध्ये राहतात. 40,000 गावं आणि 400 शहरं. या 400 शहरांमध्ये आपण जर मूलभूत सोयी दिल्या तर अर्धा महाराष्ट्र त्याचं जीवनमान आपण हे उंच करू शकतो. आणि म्हणूनच मोदीजींनी पहिल्यांदा केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांकरता योजना तयार केली. स्मार्ट सिटीची योजना, अमृत सिटीची योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, हर घर जल शहरी योजना, त्यासोबत प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये हे शहरांना देणं सुरू केलं. आज आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की मोदीजींच्या माध्यमातून किमान 50,000 कोटी रुपये महाराष्ट्राला शहरांच्या विकासाकरता या ठिकाणी प्राप्त झाले. आणि म्हणूनच आपण बघितलं असेल की ज्यावेळी आम्ही देखील राज्यात आलो, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आणि रामभाऊ हे ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री झाले, आमच्या सोबतचे मंत्री झाले, त्यावेळी जामखेडमध्ये त्यांनी अनेक कामं सुरू केली. पिण्याच्या पाण्याची योजना असेल, गटारीची योजना असेल, अशा अनेक योजना त्यांनी सुरू केल्या. मध्यंतरी पुन्हा सरकार गेलं, त्या योजनांना ब्रेक लागला. पण आता काळजी करण्याचं कारण नाही आहे. आता आपल्या जामखेडमध्ये या सगळ्या योजना आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण हे आहे की मुख्यमंत्री म्हणून मी पूर्ण ताकदीने रामभाऊंच्या पाठीशी उभा आहे. आणि दुसरं कारण हे आहे की मी जर त्यांचं ऐकलं नाही तर ते विधान परिषदेत मला उभं करतील, कारण ते हेडमास्टर आहे आणि आम्ही विद्यार्थी आहोत. त्याच्यामुळे त्यांचं ऐकणं मला क्रमप्राप्तच आहे. त्यांनी सांगितलं तिथे पैसा टाकावाच लागेल, ते काम करावंच लागेल. त्यामुळे आता एक संधी आपल्याला मिळालेली आहे. आज पिण्याच्या पाण्याची योजना आपली जवळपास पूर्णत्वाला जाते आहे. भुयारी गटाराची योजना काही भागात झाली आहे, उर्वरित भागात आपल्याला करायची आहे. या सगळ्या योजना करत असताना रस्त्यांची अवस्था वाईट झालेली आहे. ते रस्ते आपल्याला चांगले करायचे आहेत. त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते करायचे आहेत आणि त्यासोबत या शहराला रिंग रोड देखील करायचा आहे. आणि आमच्या सुरेश धसांनी सांगितलं, कोण तो कासव गतीने काम करणारा कॉन्ट्रॅक्टर आहे, 2-2 फूट रोज करतो, त्यालाही मी शोधून काढतो, काळजी करू नका. त्यालाही चांगली फुटपट्टी लावतो आणि त्याला सांगतो कसं काम करायचं आहे. पण ही सगळी जी कामं आहेत, मी आजच तुम्हाला आश्वासन देतो, या ठिकाणी रामभाऊंनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो. या ठिकाणी त्याच्याकरता कुठेही निधी आपण कमी पडू देणार नाही. आज आपल्याला बघा, मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेत घरं दिली, रामभाऊंनी इथे घरांचं एक संकुल तयार केलं. पण आपल्या नंतरच्या काळात लक्षात आलं अनेक लोकांचं अतिक्रमण आहे, त्यामुळे त्यांना घरकुलाचा लाभच मिळत नाही. आणि म्हणून 2 महिन्यापूर्वी आपण निर्णय केला आणि त्याच्यात शासन निर्णय देखील काढला. आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जे लोक बेघर आहेत किंवा झोपडपट्टीत राहतात, असं ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या सगळ्यांचं अतिक्रमण नियमित करून त्यांना मालकी हक्काचा पट्टा आपण देणार आहोत. आणि कच्चं घर असेल तर पक्कं घर बांधण्याकरता 2.5 लाख रुपयेही मोदी साहेबांच्या निधीतनं आपण त्यांना देणार आहोत. आणि रामभाऊंनी सांगितलं आपल्याला एक मोठं गृहसंकुल बांधायचं आहे. रामभाऊ, तुम्ही निर्णय करा की आपल्या जामखेडला बेघर मुक्त करायचं आहे. एकही जामखेडमध्ये बेघर राहणार नाही, प्रत्येकाला घर मिळेल. हा तुमचा निर्धार तुम्ही करा. तुमच्या निर्धाराच्या पाठीशी ताकदीनं उभं राहून हा तुमचा निर्धार आपण पूर्ण करून दाखवू, हा विश्वास तुम्हाला देण्याकरता आज मी उभा आहे. खरं म्हणजे प्रांजलताईंचं भाषण मी ऐकत होतो, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी स्पष्ट विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. जरी अमित चिंतामणी हे नगरसेवक राहिले आहेत, त्यांचा अनुभव आहे, तरी देखील मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो की अमित चिंतामणी यांच्या सावलीतल्या प्रांजलताई मला दिसत नाहीत. त्या स्वतंत्रपणे या ठिकाणी काम करू शकतील हे मला अतिशय स्पष्टपणे, कारण आता 30-35 वर्ष राजकारणात आहे. एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर, त्यांचं भाषण ऐकल्यानंतर, त्यांचे विचार ऐकल्यानंतर आपल्याला त्यांच्या नेतृत्व गुणाचा अनुभव येतो. त्यातनं मी सांगतो की तुम्ही एक अतिशय कर्तव्यदक्ष अशा प्रकारच्या
या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून देणार आहात आणि निश्चितपणे आपल्या शहराचा विकास करण्याकरता एक मोठं पाठबळ या माध्यमातून आपल्याला मिळेल. बंधू भगिनींनो, मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलोय, आपण इतके वर्ष बघतात आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही केवळ आश्वासनं देऊन जाणारे लोक नाही आहोत. आता रामभाऊंनी या ठिकाणी सांगितलं, जसं जलसंधारणाची कामं शहरात तुम्ही अलाव केली तशीच इतरही विभागांची कामं करा. काही अडचणी आहेत रामभाऊ, पण तुम्ही आणि आम्ही मिळून ते अडचणी देखील सोडवू. कारण ही जी आपली जामखेडसारखी शहरं आहेत, ही शहरं पण आहेत आणि या ठिकाणी शेतकरी पण बसतो, या ठिकाणी शेतमजूर पण बसतो. त्यामुळे त्यांना त्या सगळ्या व्यवस्था आपल्याला द्याव्या लागतील, त्या सगळ्या गोष्टींचा त्यांना फायदा द्यावा लागेल आणि म्हणून निश्चितपणे त्या संदर्भातलं काम हे आपण करू. मागच्या निवडणुकीमध्ये आता 1 वर्ष 23 तारखेला आम्हाला झालं निवडून यायला, सरकारला तर 5 तारखेला 1 वर्ष पूर्ण होईल. पण इतका मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला निवडून दिलं, न भूतो अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला निवडून दिलं. आणि मग सरकार बनल्यानंतर काही लोक म्हणायला लागले की बघा या भाजपवाल्यांना आता इतक्या जागा मिळाल्या की आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील. 1 वर्ष झालं लाडकी बहीण योजना चालूच आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती योजना बंद होणार नाही. पण मी प्रांजलताई तुम्हाला सांगतो, तुम्हाला ही सगळी जनता निवडून देणार आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका, त्यांना लखपती दीदी बनवा. कारण आता आपण लखपती दीदीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. मला सांगताना आनंद वाटतो, गेल्या 1.5 वर्षामध्ये 50 लाख लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दीदी बनवून टाकलेला आहे. आता या वर्षी येतं जे वर्ष आहे त्यात 1 कोटी पर्यंत आमच्या लाडक्या बहिणी या लखपती दीदी होतील. लखपती दीदी म्हणजे काय, तर सरकारच्या योजनांचा वापर करून ज्या बहिणी दरवर्षी वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त कमावतात त्या लखपती दीदी आहेत. अशा 50 लाख लखपती दीदी तयार झाल्या. आता 1 कोटी आम्ही करणार आहोत. त्यामुळे तुमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला माझ्या या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सामाजिक आर्थिक परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी फार लांबलचक भाषण देणार नाही. तुम्ही सुज्ञ लोक आहात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हजारो कोटी रुपयाच्या योजना आमच्याकडे आहेत. त्या योजना तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत, पण पोचवण्याचं उपकरण काय आहे? ते उपकरण नगरपालिका आहे, नगरपंचायती आहे, नगर परिषद आहेत. आणि मग हे जर उपकरण योग्य लोकांच्या हाती असेल, अशा लोकांच्या हाती असेल की जे मोदीजींच्या विचाराने चालतील, आम्ही सांगितलेल्या रामभाऊनी सांगितलेल्या मार्गाने जे चालतील, ते जर त्या नगरपालिकेत असले तर दिलेला पैसा तुमच्यापर्यंत पोचेल. आणि इतर जर कोणी त्या ठिकाणी असलं तर कुठे मुरेल हे सांगता येत नाही. आणि एक लक्षात घ्या की आमचा एखादा नगरसेवक चुकला, आमच्या प्रांजलताई चुकल्या, तर आम्हाला अधिकार आहे, आम्ही त्यांना सांगू शकतो तुम्ही चुकलात, आम्ही त्यांचा कान धरू शकतो, आमचा अधिकार आहे. पण दुसरा कोणी त्या ठिकाणी असला आणि आम्ही दिलेल्या पैशाचं त्यांनी काही केलं तरी आम्हाला त्यांना बोलण्याचा अधिकार काही राहणार नाही. आणि म्हणून तुमचा विकास तुमच्यापर्यंत पोचवायचा असेल, मोदीजींचं विजन, तुमच्याकरता दिलेला निधी हा जर तुमच्याकडे पोचवायचा असेल तर तुम्हाला नगरपालिकेवरही कमळाचाच झेंडा लावावा लागेल. आणि म्हणून जाता जाता एवढीच विनंती करतो, उद्याच मतदान आहे, उद्या सगळे जण मतदानाला जा. उद्या दिवसभर तुम्ही कमळाची काळजी करा, पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही करू, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आभार प्रदर्शन सन्माननीय पवनजी राळेभात यांना विनंती आहे आपण सर्वांचं आभार प्रदर्शन व्यक्त करावं. जामखेड नगर परिषद निवडणूक 2025 या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जी सभा झाली, या सभेला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर या ठिकाणी आपले कर्जत जामखेडचे भूमिपुत्र नामदार राम शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच महाराष्ट्राचे लाडके नेते
आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस, योगेश अण्णा टिळेकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग व सर्व पत्रकार बंधू, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व वार्डमधून या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व महिला भगिनी, सर्व पुरुष बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल भारतीय जनता पार्टी जामखेडच्या वतीने या ठिकाणी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि ही सभा संपली असं या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. सर्व महिला माता भगिनी, प्रांजलता एकदा सर्वांना अभिवादन करतायत. एकदा हात उंचावरती करून आपण सर्वांनी त्यांना एकदा अभिवादन करूयात. तर सर्व महिला भगिनी, पुरुष बांधव, उद्याचा दिवस लोकशाहीचा उत्सव आणि प्रांजलताईला आशीर्वाद आणि सर्व नगरसेवकांना आशीर्वाद आपण देणार आहात. तर सर्वांनी हात उंचावरती करून एकदा ताईंचं अभिवादन स्वीकारावं. एकदा सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व पुरुष बांधव धन्यवाद. त्यांच्या पाठीशी त्यांचे पती आदरणीय अमित भाऊ आणि आदरणीय सभापती महोदय रामजी शिंदे साहेब, आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सर्वांना विनंती आहे आता आपण सर्वांनी शांततेमध्ये व्यवस्थित मार्गस्थ व्हावं. अतिशय शांततेमध्ये आपण जावं अशी विनंती सर्वांना आहे. सर्व महिला माता भगिनी उपस्थित राहिल्या. आदरणीय संजीवनीताई, दीपालताई गर्जे, रेणुकाताई, प्रतिभाताई, आल्या सर्व आमच्या महिला माता भगिनी, आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. तो श्वास आहे शेतातल्या मातीतून उठलेला वेदनेतून जन्मलेली जित हातात काम डोळ्यात उजेड आणि जनतेचा विश्वास खांद्यावर. रामभाऊ पदनाही पाया आहेत आणि हर नसाराश रात येत असली तरी त्यांच्या मनातला दिवान विझतो. वादळे येतात विरोधही फुतकारतो पण भूमिपुत्र मागे हटत नाही.